रमेश शिलवेन आपले फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवायचे. पवन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. सिल्वर स्टार भिवंडी दोन सलामवीर मैदानात. प्रथमेश सोबतीला रोहन भोसले. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन सलामवीर प्रथमेश बेलचेडा त्यांच्या सोबतीला रोहन भोसले. गोलंदाजी मार्कवर गोरसाईचा सितारा पवन केने. स्वतः कर्णधार पवन केने गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना 4 षटकांचा सामना राहील. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहे तरी कोणतीही चूक होत नाही आणि पहिल्या चेंडूवर यश मिळवतोय पवन केने आणि माघारी येतोय तो प्रथमेश बेलचेडा. स्टर्लिंग स्टार भिवंडी स्टार परफॉर्मन्स या ठिकाणी देताना पवन केने. मागील मॅचचा सितारा हिरो प्रीतम परब मैदानाच्या दिशेने. मागील मॅच मध्ये मोलाची कामगिरी बजावली तोच फलंदाज मैदानात. 12 चेंडू आणि 28वा अशी वैयक्तिक खेळी करून सामनावीरचा पुरस्कार आपल्या नावावर केला. तसंच त्याच्या समोर देखील मागील मॅचचा सितारा पवन केने. पहिल्या चेंडूवर यश मिळवतोय. पुन्हा दाखव टप्प्याचा चेंडू होता फक्त दिशा दिली आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार चौकार. चुकीचा चेंडू होता योग्य समाचार घेतला दिशा दिली चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. दोन चेंडू 4 धावा स्कोर कार्डवर लागलेत. उपांत्यपूर्व फेरीतील सुरेख तेज तरार चेंडू निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख असा चेंडू आणि प्रीतम परब या ठिकाणी माघारी परततायत. सुरेख झेल टिपला यष्टी रक्षक प्रितेश पाटील. नक्कीच या ठिकाणी 2 मोठे झटके या ठिकाणी उमेश इलेव्हन संघाला. चला सामना लवकरात लवकर चालू करा उशीर करू नका.
नवीन फलंदाज मैदानात अभिषेक आंगणे. पवन केने लेफ्ट आउट नक्कीच संधी आहे आणि या ठिकाणी संधी मुकली आहे. नक्कीच जीवनदान मिळालंय अभिषेक आंगणे यांना. पावसाच्या लहरीमध्ये जी सर येते त्यामध्ये कॅच घेणे एवढं सोपं नसतं. रोहित भोसले पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पवन केने आणि कोणतीही चूक करत नाहीये. नक्कीच या ठिकाणी तिसरा झटका उमेश शिलेन संघाला रोहन भोसलेच्या स्वरूपात. सुरेख गोलंदाजी केली आहे. नक्कीच या ठिकाणी पवन केने केवळ 3 विकेट 5 धावा खर्च केले, 3 गडी माघारी पाठवलेत. आता नक्कीच उमेश शिलेन संघाला एक संयमी खेळ खेळावी लागेल. त्यासाठी अमित कोरी यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, हे करू शकतात. त्यांना ते दाखवावं लागेल. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. आर्यन आहे ना, हा आर्यन आहे ना. गोलंदाज मैदानात आर्यन भुईर. एक तेज तरार गोलंदाज. सामना करेल तो अभिषेक आंगणे. सूर्यकाचा चेंडू बॅटची काढा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय. राईटम ओव्हर विकेट मारा करतोय आर्यन. एक सुंदर अशी ऍक्शन त्यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील. एक टप्पा चेंडू अडवला जातोय. फेकी गेली आहे. केवळ एक धाव मिळते. स्कोर कार्डआउट धावा लागल्या त्या केवळ 6. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी यष्टांपासून लांब पंच दंडित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. उपांत्यपूर्व फेरीतील आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानात आपण पाहतोय. उमेश शिलेन विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील. चेंडू खाली, पण या ठिकाणी काहीसा चेंडू लांब राहतोय. जीवनदान मिळत आहे नक्कीच अमित कोरी यांना. पावसाची सर सकाळपासून आपण पाहतोय. तर पावसाच्या सरीत देखील आपण या ठिकाणी स्कोर कार्डवर 70च्या अप धावा लागताना पाहिल्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव मिळते केवळ. चेंडू खेळ झालाय. 9 धावा स्कोर कार्डवर. सुरेख गोलंदाजी करते स्टर्लिंग स्टार भिवंडी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. आता देखील चेंडू काहीसा लांब राहतोय. तोपर्यंत
आतापर्यंत भेटलेल्या 2 धावा, 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आर्यन. अजून काही मोठे प्रहार आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. काहीसं बांधून ठेवलंय उमेश इलेव्हन संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3/11. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. गोलंदाजी मार्कवर 18 नंबरची टी शर्ट परिधान करून विशाल. आणि आलाय मोठा प्रहार. लांब 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 षटकार. अभिजित आंगणे यांच्या लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जी धावसंख्या थांबली होती ती आता पुन्हा चालू झाली आहे. स्कोर कार्डवर धावा लागले त्या 17. नक्कीच विशालचं स्वागत केलंय षटकाराने. दुसरा चेंडू पण भिरकावलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बाळा पाटील यांच्या घरावर 6 धावांसाठी. नक्कीच जी धावसंख्या थांबली होती ती आता चालायला लागली आहे. 17 धावानंतर 23 धावा. 2 मोठे प्रहार विशाल यांच्या समोर. अभिषेक आंगणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार. नक्कीच ही पण संधी होती. संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी फेकी केली आहे. 1 धाव मिळते. स्कोर काढून धावा लागेल ते 24-3 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर विशाल. काहीसे मागणे ठरत आहेत. 3 चेंडू 13 धावा खर्च केले आहेत. या ठिकाणी कसा 30 तर चेंडू आला होता. 1 धाव मिळते. नक्कीच उमेश इलेव्हन संघाला अजून 2 मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज आहे. जी धावसंख्या कारण जर भरणा पाहिला आपण सिल्वर स्टार संघाचा पुन्हा एकदा फायनल झोन मध्ये चेंडू ट्रायल झालाय. क्षेत्ररक्षकात फेकी केली जाईल. सुरेख फेकी. केवळ 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू
तिसऱ्या षटकातील स्कोर कार्डवर धावा लागले 26. शेवटचा चेंडू विशाल यांचा तिसरा षटक. या ठिकाणी नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क होऊ शकला नाही बॅटशी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. शेवटचं षटक स्लॉगर्स गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन योगेश पालेकर. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू. तिसरा चेंडू पाण्यामध्ये बॉल आणला जातोय. केवळ एकदा मिळते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर कार्डवर धावा लागले तर 27. समोरच्याशी मारलेला मोठा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ एक धाव मिळते. लॉंग आपला क्षेत्ररक्षक होते विशाल. अचूक फेकी केली आहे. त्यांच्या बॅट मध्ये 2 षटकार आले तेच अभिषेक आंगणे. आपण पाहतो स्ट्राईकवर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. 6 धावांसाठी सुरेख फटका. 34 धावा स्कोर कार्डवर लागले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका आला. 40 धाव संख्या. नक्कीच या धावसंख्येवर लढत होऊ शकते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि कोणती चूक करत नाहीयेत आणि माघारी पाठवलंय. अभिषेक आंगणेची खेळी संपुष्टात. चेंडू आणि 24 धावा अशी भारदार खेळी अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून आपण पाहिली. सुरेख फलंदाजी. स्वर्गीय कैलासवासी संतोष कळगटे स्मृती चषक 2024 मधील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना मैदानावर रंगताना पाहतोय. उमेश विलेन विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. सिल्वर स्टार भिवंडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी आतापर्यंत स्कोर कार्डवर धावा लागल्या 34. नवीन फलंदाज मैदानात कल्पेश आपण पाहतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तडमंजूर त्या ठिकाणी स्वतः यष्टिरक्षक आलेत. शेवटचा चेंडू सुरेख गोलंदाजी या ठिकाणी होता आपण पाहते. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 35. शेवटचा चेंडू नक्की शेवटच्या चेंडूला भिरकावलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावांसाठी अमित कोडी यांच्या बॅटमधनं आणि या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागलेत
जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता सिल्वर स्टार भिवंडी संघाला. धन्यवाद पंकज. सुरू असलेला सामना उमेश 11 विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी या दोन संघांमध्ये. सिल्वर स्टार भिवंडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आमंत्रण दिलं उमेश 11ला फलंदाजीचं. आणि उमेश 11ने प्रथम फलंदाजी करत असताना एकूण 41 धावा जमा केल्या. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 42 धावांचं लक्ष्य गाठायचं हा सामना जिंकण्यासाठी उमेश 11ला आणि उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. थोडीशी घाई करायची आहे. यानंतर एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. त्या थोडीशी घाई करायची आहे. पण आपण देखील दोन्ही संघांना विनंती करायची आहे आणि सामना त्वरित सुरू करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सिल्वर स्टार भिवंडी संघाने आपली सलामीची जोडी पण मैदानात पाठवायची आहे. आकाश जहांगीर आणि विनीत माळी सिल्वर स्टार भिवंडीसाठी सलामीची जोडी. धावा जमा करायच्या आहेत ते 42. क्वार्टर फायनलचा हा सामना 42 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. 24 चेंडू 42 धावा. 2-4 4-2 उलट सुलट गणित. बघूया सरळ सोपं कोण करता येते. उमेश 11 कृपया सहकार्य करायचं. आपल्या षटकासन लावून घ्यायचंय. आकाश आणि विनीत बरा बॉल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन महत्वपूर्ण षटक घेऊन वसीम सिल्वर स्टार भिवंडी 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. आकाश बरोबर विनीत माळी सलामीची जोडी सिल्वर स्टार भिवंडीसाठी 42 धावांचा पाठलाग करायला उतरली आहे. वसीमचा अफलातून फटका. चेंडू षटकाराचं स्वरूप घेतोय आणि आकाश आपल्या षटकारांनी खातं उघडतोय. 6 धावांनी आकाश स्वतःचं खातं उघडतोय. संघाचं खातं उघडतोय. बिनबाद 6. सुरेख सुरुवात. 42
42 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 7 सक्कम 42, जवळजवळ 7 षटकार, अजून 6 षटकार लगावायचे आहेत. आणि माझं म्हणणं खरं ठरवतोय, दुसरा चेंडू दुसरा षटकार, 2 चेंडू 12 धावा, 42 धावांचा पाठलाग. 5 षटकार मारले तर मॅच जवळजवळ संपू शकते. वसीम काहीचा चुकीचा मारा करतोय आणि तो चुकीच्या गोलंदाजीवर चुकीचे फटके न गवता तर सगळे फटके षटकारात रूपांतर करतोय तो आकाश जांगील. 42 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 12 धावांची खेळी, 2 षटकारांचा समावेश. पाहूया तिसरा षटकार येतो का. हा तिसरा षटकार आला तर आजच्या दिवसातील 34 षटकारांची हॅट्रिक होईल. वसीम सुरेख फटका, अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका. यावर 1 धाव मिळते ती आकाशला, 1 धाव मिळते ती सिल्वर स्टार भिवंडी या संघाला. 2 धावाने धावसंख्या होते ती 14, बिनबाद 14. वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय. 4 चेंडू 3 चेंडू 14 धावांची खेळी साकारली आकाशने आपल्या फलंदाजीमध्ये. 2 उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. काहीच शपल होतोय आकाश आणि भिरकावून देतोय. कावकोणीच्या डोक्यावरून षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्येत 20, बिनबाज 20. अजूनही 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. माफ करा, 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही 3 षटकारांची गरज. माफ करा 4. 42 धावा पूर्ण होतील. 20 धावा, बिनबाद 20, वैयक्तिक 20 धावा. पुन्हा एक मोठा प्रहार. वसीम वर हल्ला करतोय तो आकाश आणि हा झेल सुटतोय. भारत आलेली फलंदाजी रोखण्याचा प्रयत्न करत होता खेळाडू, परंतु हा चुकतोय, मिसहिट होता आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय ते आकाश जांगीरला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 22. 20 धावांची गरज. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकावरती म्हणजे वसीमच्या पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवर पासून जो प्रहार सुरू आहे तो अद्याप सुरू आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज. वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळतोय. सुरेख फटका. केवळ एका धावेवर समाधान मानतोय आकाश, एका धावेवर समाधान मानतो सिल्वर स्टार भिवंडी हा संघ. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 23. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्त धावसंख्या होते ते 23. 23 एंड ऑफ 1 ओव्हर. या 23 धावा आणि 23च्या 23 धावा निघाल्या आहेत त्या आकाश जांगीरच्या बॅट मधून. 3 बाद 23. पहिलं षटक संपले असताना नवीन गोलंदाज मोईन. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं दुसरं षटक. आकाश बघूया आकाशला मोईन खेळ घालतो का, कारण मागच्या सामन्यामध्ये माफ करा मागच्या सामन्यामध्ये मोईनने सुरेख गोलंदाजी केली होती. तोच मोईन आता आकाश समोर. आकाश कवच्या डोक्यावरून एक फटका, एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 24, बिनबाद 24. 25 धावांचा पाठलाग. आकाश आणि विनीत अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. सर्वच्या सर्व चेंडू खेळला तो. सर्वच्या सर्व चेंडू खेळला येतो आकाश. आमचे मित्र विश्वजित बाबुल यांचं मंडळातर्फे स्वागत. सकाळपासूनच्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी आता वेळात वेळ काढून मंडळाला हजेरी दिली आहे. आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान 1 धाव मिळते ती विनीतला. 1 धाव मिळते सिल्वर स्टार संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25. माफ करा गडी बाद होतोय. हा आणि आक्रमक दुसरा विस्फोटक फलंदाज केने मैदानात.
मोईनला मिळते पहिली सफलता. पुढचा सुरेख फटका, स्क्वॅर कट. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांनी खातं उघडतो पवन आपल्या 2 धावांनी धावसंख्या भरतो. धावसंख्या होते ती 26. पुढचा चेंडू मोहिन्याचा, डेड चेंडू. एक गडी बाद 26. प्रथम फलंदाजी माफ करा 45 धावांचा पाठलाग करत असताना सिल्वर स्टार भिवंडी हा संघ. पुढचा चेंडू मोहिन्यांचा, पुन्हा एक चांगला फटका आणि हा चौकार. पवनच्या बॅटमधून आलेला सुरेख चौकार. 4 धावांनी धावसंख्या भर. धावसंख्या होते ती 30. एक गडी बाद 30. सुरेख फटका पुन्हा एकदा पवनच्या बॅटमधून. पुन्हा एक स्क्वेअर कट. 2 धावा. कोशांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावाने धावसंख्या होते ती 1 गडी बाद 32. 42 धावांचा पाठलाग करत असताना केवळ 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी सिल्वर स्टार भिवंडी या संघाला. सुरेख फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला फटका. 2 धावांचं रूपांतर होतं. 2 धावांनी धावसंख्या होती ती 34. अजूनही 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार भिवंडी संघाला. धन्यवाद सर. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 34. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 चेंडू आणि 8 धावा. काहीसा सामना या ठिकाणी भिवंडी संघाकडे झुकलेला आपण पाहतोय. उपांत्यपूर्व फेरीतील आजच्या दिवसातील दुसरा सामना उमेश 11 विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. केवळ 8 धावांची गरज. फलंदाजी करतोय आकाश जांगीड. एक विस्फोटक फलंदाज, त्याच्या समोर बारूद अर्थात पवन केने. हो, आगळी वेगळी शैली. आणि सध्या ह्या गोलंदाजीची मुंबईभर चर्चा आहे, कारण ही गोलंदाजी सहसा कोणाला कळत नाही. त्या गोलंदाजीच्या कलेवरती, त्या ऍक्शन मध्ये हा दोन्ही कट, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. वरलीचा हा खेळाडू फुल टॉस. आकाश जांगीडच्या बॅटवर निघालेला हा 4था षटकार. गरज हा सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार भिवंडी संघाला. मी आदित्यप्रिया लॉजिस्टिक संगनायक आपला कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. आदित्यप्रिया लॉजिस्टिक, आकाश चिंतारिया आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. सुरेख चेंडू, लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. अमाय आकुटप्पचा चेंडू. 1 धाव मिळते. आकाशला 1 धाव मिळते. सिल्वर स्टार भिवंडी या संघाला धावसंख्या 1 ने वाढते. केवळ 1 धावाची गरज. स्कोर लेवल. मॅच संपलेली, माफ करा, मॅच संपली आहे. हा सामना सिल्वर स्टार भिवंडी या संघाने जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पवन नाणेफेकीसाठी यायचंय. आकाश नाणेफेकीसाठी यायचंय. आणि या मॅचचा मधून मॅच आकाश चिंगारिया, रोहित तांबे आपण कॉमेंट्री बॉक्सवर यायचं 2 मिनिटांसाठी. आणि मॅच
8 चेंडूत 28 धावांची खेळी, तर 4 षटकारांचा समावेश. आकाश जहांगीर एक भयंकर आणि विस्फोटक फलंदाज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. रोहित तांबे आकाशचा सन्मान करायचा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा. रोहित आकाश जहांगीर याचा सन्मान करतोय मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू 28 धावांची बहारदार खेळी, 4 षटकार, उत्तुंग षटकार, एक सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅचचं. आणि आता होणारा सामना 2 बलाढ्य संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. सिल्वर स्टारने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि ह्या पुढचं समालोचन माझे स्नेही पंकज इंदव यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. आजच्या दिवसातील उपांत्य फेरीतील म्हणजे सेमीफायनलचा सामना 2 बलाढ्य संघ प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी